आणि आता एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। हिट अँड रनच्या कायद्याविरोधात देशभरात ट्रक चालकांचा संप, भाजीपाला पुरवठा, पेट्रोल डिझेल पुरवठ्यावरती मोठा परिणाम। नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात राज्यभरात ट्रक आणि टँकर चालकांचा संप, राज्यातील काही भागात कडकडीत संप तर काही भागात चालकांकडून संप मागे। ट्रक चालकांच्या संपासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना, कुठेही तणाव निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या असं आवाहन। ट्रक टँकर चालकांच्या भूमिकेला जितेंद्र आव्हाडांचा पाठिंबा, असे राक्षसी कायदे केले तर कोणीही ट्रक चालवण्यास तयार होणार नाही असं ट्विट। नागपुरात इंधनाचा तुटवडा, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली। नागपुरात सुरळीत पेट्रोल पुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्न। नागपूरसह विदर्भातील काही भागात ट्रक चालकांचा संप मागे, शहरात येणाऱ्या सर्व महामार्गावरती वाहतूक सुरळीत, तर कोल्हापूर पुण्यातही टँकर चालकांचा संप मागे, पेट्रोल पंपावर गर्दी न करण्याचं प्रशासनाचं आवाहन। ट्रक टँकर चालकांच्या संपाचा खासगी शाळांच्या बसेसवर परिणाम होण्याची शक्यता, इंधन पुरवठा झाला नाही तर उद्यापासून बसेस बंद राहणार, शासनानं लवकरात लवकर तोडगा काढावा, महाराष्ट्र स्कूल बस असोसिएशनची मागणी। नागपुरात संपाचा रुग्णवाहिकांना फटका, पेट्रोल डिझेल न मिळाल्यानं मेयो रुग्णालयाबाहेर रुग्णवाहिका उभ्या। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती चिल्लर फाट्यावरती वाहन चालकांचा चक्काजाम, हिट अँड रन कायद्याविरोधात वाहन चालक आक्रमक, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न। कालच्या हिंसक संपामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती पोलीस बंदोबस्त, तुर्तास महामार्गावर सकाळपासून वाहतूक सुरळीत। मुंबईतल्या शिवडी परिसरात टँकर चालकांचं आंदोलन, शेकडोंच्या संख्येनं ट्रॅक्टर आणि टँकर चालक एकत्र, आंदोलन करणाऱ्या टँकर चालकांना पोलिसांनी हटवलं। नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन प्रकल्पाबाहेर वाहन चालकांचं आंदोलन, प्रकल्पातनं इंधन वाहतूक करणाऱ्या 1,500 वाहनांची चाकं थांबली। अमरावती जिल्ह्यातल्या 5,000 ट्रक चालक संपावरती, अत्यावश्यक सेवाही बंद, रेशन दुकानदार, धान्य पुरवठा करणारे ट्रक चालकही संपात सहभागी। नवी मुंबई एपीएमसी मार्केट परिसरात भाजीपाल्याच्या साठ्यात घट, भाजीपाल्याचा साठा करण्यासाठी नागरिकांची गर्दी। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवहार सुरळीत सुरू, ट्रक चालकांच्या संपाचा भाजी मार्केटवरती कोणताही परिणाम नाही। वाहन चालकांच्या संपाचा सोलापुरात कोणताही परिणाम नाही, सोलापुरातील बाजार समितीत भाजीपाला वाहतूक सुरळीत आणि कांद्याचे लिलावही सुरळीत पार। अमरावतीमध्ये ट्रक चालकांच्या संपामुळे भाजीपाल्याची आवक घटली, मार्केटमध्ये भाजीपाला नसल्यानं दरात वाढ। नागपुरात ट्रक चालकांच्या संपाचा फळ आणि भाजीपाला मार्केटला मोठा फटका, कालच्या संपामुळे कोट्यावधी रुपयांची फळं आणि भाजीपाला मार्केटमध्ये पडून कळमना मार्केटमध्ये फळांसह भाजीपाल्याचे लिलाव रखडले। सोलापुरात बंद असलेली इंधनाची वाहतूक सुरू, इंधन वाहतूकदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर इंधन वाहतूकदारांकडून सोलापुरात टप्प्याटप्प्यानं पुरवठा सुरू। बुलढाणा जिल्ह्यातल्या एसटी वाहतुकीला संपाचा फटका बसण्याची शक्यता, एसटीला उद्यापर्यंत पुरेल इतकाच डिझेल साठा शिल्लक, संप सुरू राहिला तर एसटी बसच्या वाहतुकीवर परिणाम होणार।